ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी आपण एका रिलेशनशिप मध्ये आपोआपच बांधले जातो. व्हेन ए न्यू बेबी इज बॉर्न ही ऑटोमॅटिकली एंटर्स इनटू ए रिलेशनशिप दॅट इज मदर चाइल्ड. ह्याच्यामध्ये काय वेगळं करावं लागत नाही, ते आपोआपच ते रिलेशनशिप डेव्हलप होते. कारण ह्याच्यामध्ये काय असते की मदर आणि चाइल्ड ह्याच्यामधलं जो काय बॉन्ड किंवा रिलेशनशिप आहे तर त्याच्यामध्ये असे बरेचसे व्हॅल्यूज आहेत की जे युनिव्हर्सल आहेत. आता ह्याच्या आधीच्या वेळी जे तुम्ही बहुतेक सगळे ह्युमन व्हॅल्यूज जे काही युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही पाहिला असेल, तुम्ही ऐकला असेल, समजून घेतला असेल. तर ह्याच्यामधलं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते आहे ट्रस्ट. ऍक्च्युली ट्रस्ट हा फाउंडेशन किंवा फंडामेंटल युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू आहे. सगळ्यात पहिला जे येतोय ते आहे ट्रस्ट. आणि ऍक्च्युली तसं माझं हे लेक्चर सगळ्यात पहिला शेड्यूल केलं गेलं होतं, पण ते माझ्या काही कारणामुळे ते सगळ्यात शेवटी आलेलं आहे. तर ट्रस्ट हे खूप महत्वाचं आहे आणि या ट्रस्ट वरतीच हे तुमचं सगळे रिलेशन्स वर सगळं डेव्हलप होतात. ट्रस्ट व्यतिरिक्त, ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास. ट्रस्ट व्यतिरिक्त जवळपास टोटल असे 9 ह्युमन व्हॅल्यूज आहेत की जे खूप महत्वाचं आहे प्रत्येकाला आनंदी होण्यासाठी. आपलं जीवन हे आनंदात जगण्यासाठी हे 9 युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहेत. त्यातलं पहिलं व्हॅल्यू आहे ट्रस्ट म्हणजे विश्वास. त्याच्यानंतर आहेत तसे वेगवेगळे आहेत की रिस्पेक्ट, आदर, दुसऱ्याचा आदर करता यायला पाहिजे. अफेक्शन, स्नेह, नंतर केअर, ममता, गायडन्स, वात्सल्य, रेव्हरन्स, श्रद्धा. आपण काही काही लोकांवरती श्रद्धा ठेवतो, आपण देवावरती श्रद्धा ठेवतो, तसंच काही माणसावरती देखील आपली श्रद्धा असते. शक्यतो आई वडिलावरती तर असतेच असते, पण आणखी असे काही माणसावरती आपण जे श्रद्धा ठेवतो ते श्रद्धा. नंतर ग्लोरी, गौरव. प्रत्येकाला आपलं गौरव व्हावा असं वाटत असते, तसं हे गौरव आहे. नंतर ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. जर कोणी आपल्याला मदत केली तर आपण त्याचं कृतज्ञ होतो, कृतज्ञ नाही. असे 2 शब्द आहेत मराठीमध्ये, कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे जर कोणी मदत केला तर आपण त्याला थँक्यू म्हणतो, ते आउट ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता झाली. मदत जर कोणी आपल्याला केलं आणि जर आपण त्यांना परत मदत केली नाही किंवा त्याची परतफेड केली नाही तर आपण त्याला म्हणतो कृतज्ञ. आणि सगळ्यात शेवटी लव. लव म्हणजे प्रेम. प्रेमाला कम्प्लीट व्हॅल्यू म्हटलं जातं. म्हणजे ज्या सुरुवात होते ट्रस्ट पासून, हे फाउंडेशन आहे, फंडामेंटल आहे. मग तिथून हे बाकीचे सगळे हे व्हॅल्यूज हे डेव्हलप होत जातात किंवा ते समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ज्या तुम्ही प्रेमापर्यंत जाता, लव पर्यंत, म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही कम्प्लीट व्हॅल्यू सगळे ह्युमन व्हॅल्यूज तुम्ही त्याच्यामध्ये पार करून तुम्ही लव पर्यंत पोहोचलेला आहात. लव हे वेगवेगळ्या प्रकारचं असते. हे आई वडिलांचं असते, भाऊ बहिणी मधलं असते, मित्र मैत्रिणी मधलं असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे असे 9 ह्युमन व्हॅल्यूज आहेत. त्याच्यातले बरेच ह्युमन व्हॅल्यूज तुम्ही ऑलरेडी शिकला असेल, त्याबद्दल जाणून घेतला असेल. किंवा आज मी जे बोलणार आहे ते आहे ट्रस्ट. आणि हे सगळे 9 व्हॅल्यूज हे आपल्याला 3 लेवलवरती तपासायचे असतात किंवा 3 लेवलवरती अप्लाय करायचे असतात. 3 लेवल्स. सगळ्यात पहिलं सेल्फ म्हणजे आपल्याशीच, त्यानंतर आपल्या फॅमिलीशी, सेकंड लेवलला आपल्या फॅमिली बरोबर, आणि थर्ड लेवलला सोसायटी बरोबर. या तिन्ही लेवलवरती हे सगळे 9 व्हॅल्यूज आपल्याला वेगवेगळी अप्लाय करायचे असतात, जेणेकरून आपण सगळे आपल्या बरोबर, आपल्या फॅमिली बरोबर आणि सोसायटी बरोबर, समाजाबरोबर आपण गुण्या गोविंदाने राहू शकतो. तर सोसायटीमध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये देखील हे हार्मनी खूप महत्वाचं आहे. हार्मनी म्हणजे एक वाक्यता, सुसंगता. तर हे हार्मनी हे खूप महत्वाचं आहे की जेणेकरून आपण आपलं जीवन, आपल्या फॅमिलीमध्ये काही क्लेश, काही भांडण, काही त्रास न होता आपण जीवन आनंदाने जगू शकतो. सगळ्यात महत्वाचं सध्या हे आहे की माणूस आनंदाने जगता यायला पाहिजे. पैसा तुम्ही किती मिळवू शकाल, खूप मिळवू शकाल, पण जास्ती पैसे मिळवलं म्हणजे माणूस आनंदी झाला असं नाहीये. तेव्हा जास्ती पैसे मिळवण्यापेक्षा आपण आनंदी राहणे महत्वाचं आहे.
आनंदी जर राहिला तर तुमचं हेल्थ देखील इम्प्रूव्ह होते आणि तुम्ही जास्त काळ तुम्ही आपण जगू शकाल. जर आनंदी नसाल, जर तुमच्यामध्ये काहीतरी क्लेश किंवा काहीतरी स्ट्रेस किंवा स्ट्रेस किंवा काहीतरी अपोजिशन किंवा काहीतरी सल जर असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती पडतोय, आपल्या मनावरती पडतोय आणि त्याच्यामुळे आपलं हे आयुष्यमान हे कमी होतं. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. स्ट्रेस किंवा टेन्शन याच्यामुळेच आपलं लाईफ कमी होते. बऱ्याचदा जे येते हार्ट अटॅक म्हणा किंवा आणखी वेगवेगळे जे काही रोगराई येतात, म्हणजे रोग वगैरे होतात, त्याला मूळ कारण हेच आहे. जर आपण आनंदानं राहिलो, जर काही स्ट्रेस घेतलं नाही तर आपण आपले जीवन व्यवस्थित आयुष्यात व्यवस्थित आपण जगू शकतो आणि आपल्या या आयुष्याचा लाभ घेऊ शकतो. एक लक्षात ठेवा की प्रत्येक जण ह्या जगावरती उगाच काही गंमत म्हणून नाहीये. प्रत्येकाला काहीतरी रोल आहे, प्रत्येकाला काहीतरी त्याचा उद्देश आहे. जो माणूस इथं पृथ्वीवरती जन्म घेतोय प्रत्येक माणसाचा एक रोल असतो, तो रोल त्यांना प्ले करायलाच पाहिजे. म्हणजे असं काही नाही की उगाच काहीतरी गंमत करायला म्हणून आलं असं नसते, असं काही लोकांना वाटत असते, पण नाही आहे. त्याला प्रत्येकाला आपोआप ते रोल, ते नेचर आपोआपच त्याला ते रोल प्रत्येकाला ते प्ले करावं लागतं. प्रत्येकाचा एक उद्देश असतो, एक इंटेन्शन असतं, त्या इंटेन्शन प्रमाणे ते आपण आपलं रोल प्ले करत असतो. तर आता मी जे बोलणार आहे ते आहे ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास. ठीक आहे, हे तर भाषांतर झालं. पण विश्वास म्हणजे काय? व्हॉट इज ट्रस्ट? तर ट्रस्ट म्हणजे टू बी अश्युअर्ड दॅट वन पर्सन or the other person wants to make me happy and prosperous. हे जे ह्युमन व्हॅल्यूज आहेत किंवा हे जे रिलेशन आहे, इट ऑकर्स बिटवीन 2 or more persons. हे जे रिलेशन आहे हे दोन व्यक्तीमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये तयार होते. हे रिलेशनशिप तयार व्हायसाठी हे सगळ्यात फंडामेंटल आहे ट्रस्ट. हे ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? आधी पहिला ते समजून घ्या. काय आपण म्हणतो विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास नाही, विश्वास नाही. काय आहे विश्वास आहे? त्याचा अर्थ असा आहे की जर दुसरा कोणी, आपण ज्या माणसावर विश्वास ठेवतो अशा माणसावर विश्वास ठेवतो की जो आपलं भलंच आहे किंवा जो मला आनंदी करू शकेल, की जो मला दुखावणार नाही, तर अशा मुलावरती किंवा अशा व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो. जर कोणी आपल्याला हर्ट करत असेल, आपल्याला जर आनंदी ठेवत नसेल, आपल्याला दुःख देत असेल, तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. ट्रस्टचा उद्देश किंवा ट्रस्टचं मीनिंग, त्याचा अर्थ असा आहे की टू बी अश्युअर्ड दॅट अदर पर्सन वॉन्ट्स टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे. तर ट्रस्ट इज इन्शुअर्ड बाय इंटेन्शन अँड कॉम्पिटिशन. ट्रस्ट हे कशामुळे होऊ शकते? तर ट्रस्ट ह्याच्यामध्ये दोन पैलू आहेत. एक आहे इंटेन्शन म्हणजे उद्देश, आणि दुसरं आहे कॉम्पिटन्स म्हणजे योग्यता. आता इथं योग्यता आणि लायकी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्हीमध्ये गल्लत करू नका. लायकी हे काय होतं वाईट अर्थानं आहे, योग्यता हे पॉझिटिव्ह अर्थानं आहे. तर उद्देश म्हणजे काय? जर आपल्या रिलेशन मध्ये जर कोणी काही करत असेल किंवा काही घटना घडतात, तर त्या घटना पाठीमागचं उद्देश, त्याचं इंटेन्शन हे तपासून पाहायला पाहिजे. जर इंटेन्शन चांगला असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तो आपलं भलं करत आहे, तर त्यावेळी आपण त्याच्या माणसावरती, आपण त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू शकतो. जर उद्देश चांगला नसेल, याचा अर्थ असेल की तो माणूस इतकं आपल्याला फसवत असतो किंवा आपल्याला दुःख द्यायचा प्रयत्न करत असतो, किंवा अशा माणसावरती आपण विश्वास ठेवतो. ट्रस्ट इज इन्शुअर्ड बाय इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. एक तर उद्देश हे झालं. दुसरं आता योग्यताबद्दल. आता उद्देशाबद्दल सांगायचं झालं तर आपण जर काही चुका केल्या, मिस्टेक, तर ते आपण म्हणतो की नाही चुकून झालं, बाय मिस्टेक किंवा बाय ऍक्सिडेंट झालं. याचा अर्थ असा की आपण आपल्या इंटेन्शनवरती, आपल्या उद्देशावरती कधीच डाऊट घेत नाही. आपण काही केलं तर ते चुकून झालं, पण जर तेच दुसरा केलं तर आपण म्हणतो त्यानं मुद्दाम केलं, की डिड इट पर्पजली, मला हार्म केल्यासाठी, मला चिडवण्याच्या दृष्टीनं त्यानं असं केलं. किंवा व्हॉट वी डू इज वी डाऊट ऑन इंटेन्शन ऑफ अदर्स.
वी नेव्हर डाऊट ऑन इंटेन्शन ऑफ आवर्स बट वी डाऊट द इंटेन्शन ऑफ अदर्स. तेव्हा हे जे आहे ना हे इंटेन्शन म्हणजे आपण काय करतो ते सगळं माप आपण केलं ते चुकून झालं किंवा आपण असं अपेक्षा करतो की त्या माणसानं आपल्यावर विश्वास ठेवा. पण ज्यावेळी असं दुसऱ्या माणसाकडून होतंय त्यावेळी आपण काय करतो आपण त्याच्या इंटेन्शनवरती उद्देशावरती विश्वास ठेवत नाही. तो जरी म्हणत असेल नाही चुकून झालं तरी आपल्याला वाटतंय की नाही नाही त्यानं चुकून नाही केलं त्यानं कामच केलंय त्यानं. वी डाऊट ऑन इंटेन्शन आणि त्यामुळं आपल्या विश्वासाला टळला जातो किंवा आपण त्या माणसावरती विश्वास ठेवत. हे झालं इंटेन्शन. नंतर दुसरं आहे कॉम्पिटन्स म्हणजे योग्यता. तर काय काय वेळा काय होतंय योग्यता ह्याचा अर्थ असा की माणसाचं इंटेन्शन चांगलं असतं. हिज इंटेन्शन इज टू मेक यू हॅपी टू मेक यू प्रॉस्परस. पण काय काय वेळा त्याची योग्यता नसते म्हणजे त्याच्याजवळ तसं समजा आता तुम्हाला काही पैसे पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल आणि तुम्हाला ते पाहिजे एखादं पुस्तक पाहिजे असेल तुम्हाला दुसऱ्याकडनं मागितलं तर जर त्यानं ते त्याची इच्छा आहे द्यायची पण जर ते पुस्तक त्याच्याकडे नसेल तर ते देऊ शकत नाही किंवा ह्याला म्हणायचं कॉम्पिटन्स. म्हणजे त्याची इच्छा आहे त्याचं इंटेन्शन चांगलं आहे पण जर त्याच्याकडे ते पुस्तक नसेल तर तो देऊ शकत नाही. तेव्हा ह्याचा अर्थ असा नाही की ही इज नॉट ट्रस्टवर्थी म्हणजे आपण त्यामध्ये विश्वास नाही टाकू शकत. तर ही झाली योग्यता. तसेच अशा गोष्टी आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो आणि त्याच्यामुळं असे जे काय होतात गैरसमज तर त्याच्यामुळं आपण विश्वास ठेवत नाही त्यामुळे आपल्या रिलेशनला तडा जातो. बऱ्याचशा गोष्टी होतात अशा किंवा ह्या सर्व मुलांना माझी अशी विनंती आहे की ह्या गोष्टी ही जे कन्सेप्ट आहेत हे खूप समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्युमन व्हॅल्यूज हे शक्यतो आता पूर्वी एकत्र फॅमिली होत होती तेव्हा हे समजून सांगत होते कोणीतरी काका मामा कोण आजा आजी. पण आजकाल त्या फॅमिली खूप छोट्या झाल्यामुळे ह्या गोष्टी शिकवायला कोणी नाही आहेत आणि शाळेमध्ये स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये देखील ह्या गोष्टी कुठेही शिकवले जात नाही असं कुठेही सिलेबस नाही आहे किंवा ह्या गोष्टी सिलेबस व्यतिरिक्त हे आपले जे काही थोडे मोठे आहेत आपल्या घरातले जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून शिकायचं असते. पण आता सध्या ती गोष्ट पॉसिबल नाही त्यामुळे आता आणि ह्याच्या गोष्टीमुळं बरेचसे जगामध्ये प्रॉब्लेम्स तयार व्हायला लागलेत जगामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागलेत किंवा त्यासाठीच AICTEनं हा जवळपास 2-3 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला की या मुलांना सर्व मुलांना हे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हे समजून सांगवणे त्यांना शिकवणे की जेणेकरून ही पुढची पिढी जी आहे ती पिढी चांगली तयार होईल आणि पुढची आनंदी होईल आणि सर्व ह्युमन काइंड काही धोका होणार नाही आणि सर्व लोक आपापात आरामात आनंदित राहू शकतात. किंवा व्हेन वी ट्रस्ट ऑन इंटेन्शन रिलेशनशिप डेव्हलप्स. जेव्हा आपण एखाद्याच्या इंटेन्शनवरती उद्देश जो काय असतोय हेतू जे असतो हेतू त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवला तर मग रिलेशनशिप डेव्हलप्स. मग हे वेगवेगळं रिलेशनशिप असेल कुठल्याही मित्रत्वाचं असेल किंवा आणि कुठलं असेल किंवा टीचर स्टुडंट असेल हे जे रिलेशन हे डेव्हलप्स. तेव्हा ॲज अ स्टुडंट यू शुड ऑलवेज ट्रस्ट ऑन युअर टीचर. तुमच्या टीचरवरती तुम्ही विश्वास नक्की ठेवा. आय एम शुअर दॅट ऑल टीचर्स देअर इंटेन्शन्स आर रिअली गुड. त्यांचा उद्देश खूप चांगला असतोय तुम्हाला शिकवणे तुमच्यामध्ये बदल घडवणे तुमचं आयुष्य तुमचं करिअर चांगलं जाणे ह्या उद्देशानंच सर्व शिक्षक शिकवत असतात. सर्व शिक्षक मध्ये असं कधी कोणीही भेदभाव करत नाही कुठल्याही दिशेवरती कुठलाही भेदभाव केला जात नाही. मार्क कमी दिला किंवा कुणाला काही रागवलं तरी त्यामागचा उद्देश तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही घरात करू शकता जे समजा तुमचे आई वडील काय काय तुम्हाला रागवतात काय काय मारी देतात पण त्याच्यामधचा उद्देश जर तुम्ही पाहिला तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती विश्वास तुम्ही नेहमी ठेवता. काही झालं तर तुम्ही तुमच्या आई वडिलांवरचा विश्वास तुम्ही कधी गमावत नाही. तसंच तुमच्या टीचरवरती देखील तुम्ही विश्वास ठेवावा असं मी या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. नंतर लॅक ऑफ ट्रस्ट ऑन इंटेन्शन इट लीड्स टू डाऊट फिअर ऑपोजिशन. जर तुम्ही दुसऱ्या माणसाच्या उद्देशावरती किंवा हेतूवरती जर तुम्ही विश्वास ठेवला नाही किंवा ठेवू शकला नाही तर त्याचं पर्यवसन कशात होते तर शंकेमध्ये किंवा भीतीमध्ये किंवा विरोधामध्ये
किंवा ह्याच्यामध्ये होते, आणि जेणेकरून त्याच्यामुळे तुमचं टेन्शन किंवा तुमचं स्ट्रेस वाढतो, तुमच्या मनाचा स्ट्रेस वाढतो, अँड इट विल अफेक्ट युअर बिहेवियर. तुमचे बिहेवियर पण चेंज होऊ शकते, तुमचं लाईफ तुमच्या हेल्थ देखील अफेक्ट होऊ शकते, अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होता. If you have unconditional continuous trust on intention of other, and if other is lacking competence, you should try to improve his competence. That means जर तुम्ही एकावरती अनकंडिशनल म्हणजे काही कुठली कंडिशन न घालता आणि कंटिन्युअस म्हणजे नेहमी एकावरती जर तुम्ही ट्रस्ट करत असाल, आणि जर तो दुसरा व्यक्ती त्याचं इंटेन्शन चांगलं आहे पण त्याच्यामध्ये योग्यता नाही म्हणजे इज नॉट एबल टू कीप यू हॅपी बट हिज इंटेन्शन इज गुड, तेव्हा ह्या बाबतीत यू शुड ट्राय टू इम्प्रूव्ह हिज कॉन्फिडन्स, म्हणजे त्याची योग्यता वाढवायचा तुम्ही प्रयत्न करायचा, त्याच्या उद्देशावरती शंका घ्यायचं नाही, तर त्याची योग्यता कशी वाढेल तर ह्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आता ह्यावरचं सगळ्यात छान उदाहरण म्हणजे तुमचे तुम्ही कदाचित याची गोष्ट ऐकलं असेल, श्रीकृष्ण आणि सुदामा, म्हणजे मग तो सुदामाचे पोहे. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सुदामा जातोय श्रीकृष्णाकडं, किंवा त्याला वाटते की आता हा एवढा मोठा माणूस, तर आपण त्याच्याकडे काय घेऊन, म्हणजे राजाच असतो, किंग असतो, तेव्हा त्याच्याकडे आपण काय घेऊन जाणार, त्याच्या घरात काही नसते, खूप गरीब असते, जाताना पोहे घेऊन जातोय, किंवा हे जे पोहे घेऊन जातोय का तर त्याला हॅपी करण्यासाठी, किंवा ते पोहे पाहून श्रीकृष्ण खुश होतोय, खुश वेगळी, पण त्यानंतर एक मिनिट होल्ड ऑन. सॉरी, वन कॉल वॉज देअर इन बिटवीन. तर सुदामा घेऊन जातोय पोहे, पण श्रीकृष्णाला असं कधीही नाही वाटलं की हा सुदामा हे एवढं घेऊन आले, एवढं पोहे घेऊन आले, ते पण शिळ पोहे. तर त्याच्यामुळे श्रीकृष्णाला उलट वाईट तर वाटलं नाहीच, पण त्यांनी त्याची योग्यता एवढी वाढवली की त्या सुदामाला त्यानं आपल्या सिंहासनावर आपल्या बाजूला बसवलं. किंवा ज्या माणसाची काही योग्यता ह्याचा लायकी नाही आहे याच्यामध्ये, पण समजून घ्या, योग्यता म्हणजे त्याची कॅपॅसिटी नाही आहे, ती त्याप्रमाणे तुमच्या त्या म्हणजे तुमच्या स्टेटस प्रमाणे काही गिफ्ट देणं, तुम्हाला जे हवं आहे ते देणं, त्याची इच्छा असून देखील जर देऊ शकत नसेल, तर सुदामाला देखील नक्कीच वाटत असणार की त्याला काहीतरी चांगला देऊ, सोनं काहीतरी वस्तू देऊ, पण जर त्याच्याकडे नसेलच, पैसेच नसतील, तर तो काय करणार, किंवा त्याच्याकडे जे आहे ते घेऊन आला, आणि श्रीकृष्णाने देखील मोठ्या मनात ते घेऊन सुदामाची योग्यता वाढवली, तर हा त्याचा अर्थ. किंवा जर आपण एकावरती विश्वास असेल, ठीक आहे, आणि त्याची योग्यता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. जर त्याची कॅपॅसिटी नसेल, जर त्याची कॉन्फिडन्स नसेल, तर आपण अशा पद्धतीने त्याचे व्यवहार करायला पाहिजे की जेणेकरून त्याला असं वाटू नये की हा माणूस माझी योग्यता कमी करतो असं. किंवा जर आपण त्याप्रमाणे त्या मुलांची त्यांची जर योग्यता वाढवली, तर हे ट्रस्ट आणि रिलेशनशिप डेव्हलप व्हायला काही वेळ लागणार. But if you doubt on intention and then you get angry, irritated, that leads to breakup in relationships. पण जर तुम्ही एखाद्याच्या उद्देशावरती त्याच्या हेतूवरती जर तुम्ही शंका घेतलं, तर मग तुम्ही अँग्री होता, तुम्ही रागावता, तुम्ही इरिटेटेड होता, आणि त्याच्यामुळे काय होते, तुमचे रिलेशन जे आहे ते ब्रेकअप. मेनी ब्रेकअप इट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस. किंवा या दृष्टीने सर्वांनी विचार करावा, त्याच्यामध्ये खूप तुम्ही मनन करावं, चिंतन करावं. हे जे आहेत बेसिक ह्युमन रिलेशन्स किंवा बेसिक ह्युमन व्हॅल्यूज 9 प्रकारचे, हे प्रत्येकावरती प्रत्येकानं,
मनन करावं, समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे जर वागलं तर नक्कीच तुम्ही आनंद घ्याल. ट्रस्ट ऑन इंटेन्शन इज द फाउंडेशन ऑफ रिलेशनशिप. प्रत्येक जी काही रिलेशनशिप आहे तर त्या रिलेशनशिप बद्दलचा जो काय फाउंडेशन आहे स्टोन तर तो आहे ट्रस्ट. ट्रस्ट वरतीच हे बाकीचे सगळे फ्युचर रिलेशन हे डिपेंडेंट आहे. इफ आय लॅक कॉम्पिटन्स, आता जसं दुसऱ्यामध्ये जर कॉम्पिटन्सी कमी असेल तर आपण त्याची योग्यता वाढवायचा प्रयत्न करायचा. तसंच जर आपल्यामध्ये कॉम्पिटन्स, आपल्यामध्ये जर योग्यता कमी असेल तर वी शुड बी रेडी टू टेक हेल्प फ्रॉम अदर्स टू इम्प्रूव्ह आवर कॉम्पिटन्स. जर आपल्यामध्ये योग्यतेची कमी असेल तर आपण दुसऱ्याची मदत घेऊन आपली योग्यता वाढवायला. आपली योग्यता नाही म्हणून बसून किंवा पुढण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण दुसऱ्या माणसाचं हेल्प घेऊन आपल्या मित्रांची किंवा आपल्या रिलेशन मध्ये ज्यांचे रिलेशन आहे त्यांची मदत घेऊन आपण आपली योग्यता वाढवायचा प्रयत्न करायचा. इफ यू हॅव ए फिलिंग ऑफ ऑपोजिशन, गेट इरिटेटेड और एंग्री, ऑब्झर्व युअर डिझायर, थॉट, एक्सपेक्टेशन. जर तुमच्यामध्ये विरोधाची भूमिका असेल, तुम्ही जर तुमची जर सारखी चिडचिड होत असेल आणि तुम्ही दुसऱ्यावरती जर विश्वास ठेवू शकत नसाल तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही आपली इच्छा, आपले विचार आणि आपल्या अपेक्षा हे तपासून पहा. आपल्याला हे जे काय चिडचिडपणा किंवा जो राग येतोय त्या रागामागचं कारण किंवा चिडचिड मागचं कारण हे आहे की आपल्या इच्छा, आपले विचार, आपल्या अपेक्षा हे खूपच असतात. आपल्या इच्छा, आता ऍज अ ह्युमन बिईंग हे प्रत्येकाला डिझायर आहेत, प्रत्येकाला थॉट आहेत, प्रत्येकाला एक्सपेक्टेशन्स पण आहेत. पण आपले जे डिझायर ते लिमिटमध्ये असायला पाहिजे. समोरच्याची योग्यता म्हणजे त्याचं कॉम्पिटन्स बघून त्याप्रमाणे आपण आपले डिझायर, थॉट किंवा एक्सपेक्टेशन त्याप्रमाणे ठेवायला पाहिजे. जर आपले डिझायर किंवा आपल्या इच्छा खूप असतील आणि समोरचा जर तो इच्छा पूर्ण करत नसाल तरी आपल्याला राग येते. किंवा आपले विचार असं असतील की बाबा नाही हा माणूस असंच आहे किंवा यानं असं केलं किंवा त्याची मागची हिस्ट्री बघून वगैरे आपण जे त्याच्याबद्दल जे विचार करतो त्याच्यामुळे देखील आपल्याला काय येऊ शकेल. किंवा आपले एक्सपेक्टेशन हाय असतील, जसं मी सांगितलं त्या आपण श्रीकृष्णाला जर ते असं वाटलं असतं नाही हा मला आता माझ्याकडे आलाय तर मला काहीतरी सोनं नाणं किंवा असं काहीतरी मोठी भेट घेऊन यायला पाहिजे असतात तर त्याची देखील चिडचिड झाली. छोटं पोहे. तर आपल्या एक्सपेक्टेशन, आपल्या अपेक्षा देखील लिमिटेड ठेवा, कमी ठेवा आणि मगच तुम्ही आनंदामध्ये जगू शकता. जर आपल्याला आनंदात जगायचं असेल, आपल्याला आनंदात हे जीवन व्यतीत करायचं असेल तर आपले हे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन हे लिमिटमध्ये ठेवा. आपल्या इच्छा ह्या देखील लिमिटमध्ये ठेवा. आपल्या एक्सपेक्टेशन, अपेक्षा देखील हे लिमिटमध्ये ठेवा. किंवा अपेक्षा जर कमीत कमी अपेक्षा, कमीत कमी इच्छा जर ठेवला, इच्छा तुम्ही चांगल्या ठेवू शकाल भरपूर, पण समजा इच्छा पूर्ण नाही झाली ते जे इच्छापूर्ती म्हणतात त्यालाच ते एक्सपेक्टेशन म्हणतात, अपेक्षा आहे, तर त्या जर तुम्ही कमी ठेवला तर तुम्ही नक्कीच आपलं जीवन हे आनंदामध्ये जगू शकता. तर हे ट्रस्ट ह्याबद्दलचं माझं बोलणं तेवढंच आहे. तर ट्रस्ट हे फाउंडेशन आहे रिलेशनशिपचं. तर ज्या तुम्ही एका कॉलेजमध्ये आता इथं आलेला आहे, छोट्या स्कूलमध्ये आलेला आहे, स्कूलमध्ये देखील बरेच मित्रमैत्रिणी वगैरे तुमच्या असतील किंवा इव्हन बाहेर देखील असतील. तुम्ही आता इथं देखील त्या कॉलेजमध्ये आला आहात, इथं देखील तुम्हाला बरेच दुसरे वेगवेगळे मित्रमैत्रिणी वगैरे भेटतील. त्यांच्याशी तुम्हाला मित्रत्वाचं जे काय रिलेशनशिप आहे, फ्रेंडशिपचं रिलेशनशिप जे काय आहे, किंवा तुमचे टीचर आणि स्टुडंट्स हे जे काय रिलेशनशिप आहे ते कसं चांगलं ठेवावं आणि तुमचं हे इथे जे काय 4 वर्षाचं जे काय तुमचं इथलं वास्तव्य आहे त्या एजीपीआयटी मधलं, हे जर तुम्हाला चांगलं आनंदाने व्यतीत करायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की हे जे काय 9 ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या ह्युमन व्हॅल्यूज मधलं तुमचे व्हॅल्यूज मधून किंवा हे 9 व्हॅल्यूज समजून घ्या, त्याचा योग्य वापर करून आपले फ्रेंड सर्कल वाढवा, आपलं आणि टीचर मधले रिलेशनशिप चांगलं ठेवा. ठीक आहे. शेवटी टीचर किंवा हे बाकीचे जे काय आहेत जे ह्युमन बिईंग्स आहेत जे तुमचे फ्रेंड असतील किंवा
आणि कोणी असो समाजामध्ये वापरताना आपले नेबर्स म्हणा किंवा आणि कुठे हे देखील माणसंच आहेत. त्यांना देखील हे सगळे आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, फिलिंग्स आहेत, नीड्स आहेत. तर ह्या गोष्टीचा जर समजून घेऊन जर आपण योग्य पद्धतीचा जर याचा वापर केलं आणि हे जर समजून घेतलं हे ह्युमन व्हॅल्यूज आणि हे जर अप्लाय केलं आणि तसंच दुसऱ्यांना देखील समजून समजत त्यांना हे जर अशा पद्धतीने प्रवृत्त केला तर नक्कीच आपलं जीवन आणि आपलं हे इथलं 4 वर्षाचं जे काय इथलं शिक्षणाचं हे जे काय तुमची 4 वर्ष आहेत ते तुम्ही नक्कीच चांगलं व्यतीत करू शकाल, चांगलं शिक्षण घेऊ शकाल आणि तुमचं आपलं एक ऍटिट्यूड चांगलं फॉर्म कराल. हे जे 9 ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्याच्यामुळे तुमचं एक प्रकारचं चांगलं ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तयार होते आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूडमुळे तुम्ही आपलं जीवन आनंदाने व्यतीत करू शकता.